चला सोयाबीन कोफ्ता पाहूया आपण आणि त्याचे व्हिडिओ पूर्ण आलेला आहे मोठा, तर नक्की तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पहा। तर इथे आपण सोयाबीन छान असं उकळून घेतले मीठ घालून, त्याच्यानंतर ते कोरडे करून छान असं मिक्सरमध्ये आपल्याला 5-6 पाकळ्या लसणाच्या, 1 मिरची अशी बारीक करून सोयाबीन पूर्ण घ्यायचा आहे। कांदा लागणार आहे आपल्याला, त्याचबरोबर लसूण आपण फोडणीसाठी ठेचून घेतले। त्याच्यामध्ये सोयाबीन कोफ्ता बनवून त्याच्यामध्ये मीठ घालायचं। याची डिटेल रेसिपी पूर्ण आहे, तर नक्की पहा। त्याच्यामध्ये आपल्याला लागणारे तिखट, मीठ, हळद हे सगळं घालायचे। मस्त कोथिंबीर घालून कोफ्ते तयार करून घ्यायचे। आपल्याला तेलावरती तळून घ्यायचे थोडेफार, कारण आपण त्याच्यामध्ये बेसन वगैरे वापरला तर बेसन छान असा शिजला पाहिजे, त्याच्यासाठी आपण तळून घ्यायचे। नंतर लसूण खूप सारा घालायचा, तेलावरती मस्त असा कोरडा परतून घ्यायचा। कांदा घालायचा, कांदा आपण मिक्सरमधून थोडासा बारीक करून घेतला होता। जे मसाले आहेत काला मसाल्यामध्ये आपण बनवला आहे, अप्रतिम अशी त्याची चव येते। तुम्ही नक्की एकदा काळ्या मसाल्यामधले हे कोफ्ते बनवून पहा, खूप छान लागतात। आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मस्त विसरू नका। तर अशी ही वाफ काढून घ्यायची।